ठेव हात डोईवरी सिणली रे काया तुझ्या सावलीत जावो। श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना। तर उद्या आहे पितृपक्षातील पहिला मोठा शनिवार। तर आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला ही एक वस्तू टाकायची आहे। ती टाकल्याने फक्त 24 तासात कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल। तुमच्या सर्व अडकलेले कामे मार्गी लागतील। तुमच्या मुलाच्या आयुष्यात किंवा पतीच्या आयुष्यात घरामध्ये प्रॉब्लेम येत असतील ते सुद्धा दूर होतील। तर उद्या नक्कीच आपल्याला पितृपक्षातील पहिला मोठा शनिवार आहे, त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या गोष्टी टाकायच्या आहे। हे बघा, आपण एकादशी असल्यावर पवित्र स्थानी जाऊन आपण अंघोळ करत असतो, म्हणजे नदीच्या काठी जाऊन आपण अंघोळ करत असतो। तर तुम्ही जर अंघोळीच्या पाण्यामध्ये उद्या ही एक वस्तू जर टाकली तर तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतील। तर ती कुठली वस्तू आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर आज होती पौर्णिमा, आज भाद्रपद महिन्यातील पौर्णिमा। तर आजपासून पितृपक्षाला सुरुवात झालेली आहे। काहींच्या आज सुद्धा तिथी असतील, जे पौर्णिमेला गेलेले असतात त्या तिथीनुसार आपल्याला श्राद्ध घालावं लागते, म्हणजे पितृ माणूस जीव घालावा लागतो आपल्याला। ह्या ज्या ज्या तिथीनुसार त्या त्या तिथीला, म्हणजे ज्या व्यक्तींची तिथी असते त्या व्यक्तींना त्या तिथीनुसार जीव घालावं लागतं। तर आपल्याला पितृपक्षामध्ये वस्त्रदान, अन्नदान, पितृदान म्हणजे आपल्याला पिंडदान देखील करायचे असते। तर आपल्याला कावळ्याला टेरेसवर घास देखील ठेवावा लागतो। अशा प्रकारे अनेक गोष्टी आपल्याला कराव्या लागतात। तर सर्वात पहिले आपल्याला काय करायचं आहे, उद्या सकाळी उठल्यानंतर अंघोळीच्या पाण्यामध्ये ही गोष्ट टाकून आपल्याला अंघोळ करायची आहे। तर ती कोणती गोष्ट आहे, तर सर्वात पहिले आपल्याकडे जर गंगाजल असेल तर ते गंगाजल टाकून अंघोळ करायची आहे, किंवा तुमच्या जवळ जर नदी तीर्थक्षेत्र असेल तर तिथे जाऊन तुम्ही अंघोळ गेली तरी चालेल। तर आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे। पण जी गोष्ट आपल्याला उद्या पितृपक्षातील पहिला शनिवार आहे ती गोष्ट टाकायची आहे, ती म्हणजे आपल्याला एक तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे, आणि त्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे आणि थोडं गंगाजल टाकायचं आहे, आणि त्यामध्ये आपल्याला करंगळीचं बोट बुडून जय राम श्रीराम जय जय राम असं 11 वेळेस म्हणायचं आहे। आणि 11 वेळेस म्हटल्यानंतर त्यामध्ये आपल्याला पिंपळाचे पानं टाकायचे आहे। पिंपळाचे पानं टाकल्यानंतर ते पाणी आपल्याला आपण जे अंघोळीचं पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये मिक्स करायचं आहे, आणि त्यानंतर आपल्याला अंघोळ करायची आहे। अशी आपल्याला उद्या अंघोळीच्या पाण्यामध्ये ही गोष्ट टाकायची आहे, म्हणजे तांब्याच्या पाण्यामध्ये तांबे भरून पाणी घ्यायचं आहे, आणि त्यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे। हळद टाकल्यानंतर आपल्याला करंगळी बुडून जय राम श्रीराम जय जय राम असं म्हणायचं आहे, आणि ते म्हटल्यानंतर आपल्याला त्यामध्ये पिंपळाचे 5 पानं टाकायचे आहे, आणि ते पाणी आपण जे अंघोळीचं पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये टाकायचं आहे, आणि ते पाण्याने आपल्याला अंघोळ करायची आहे। तर ही गोष्ट आपल्याला आपल्या घरातले काही आजारी व्यक्ती असतील, किंवा बरेच असे काही प्रॉब्लेम असतील, म्हणजे मुलांना प्रॉब्लेम येत असतील अभ्यासात, नोकरीमध्ये, करिअरमध्ये, तर त्या व्यक्तींना सुद्धा आपण ह्या पाण्याने अंघोळ करायला लावायचे आहे। ज्या व्यक्तींच्या आयुष्यात खूप प्रॉब्लेम आहे त्या व्यक्तींना सुद्धा आपण ह्या पाण्याने अंघोळ करायला लावायचे आहे। तर उद्या प्रत्येकाने आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या गोष्टी टाकून अंघोळ करा। तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल। 24 तासामध्ये कठीणातील कठीण इच्छापूर्ती होईल। तुमच्या सर्व अडचणी इच्छा पूर्ण झाल्या म्हणूनच समजा। तर त्यासाठी उद्या आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये नक्कीच ही गोष्ट टाकायची आहे। तर आपल्याकडे आजपासून पितृपक्षाला प्रारंभ झालेला आहे, म्हणजे पितृ पंधरवडा सुरू झालेला आहे। तर नक्कीच तुम्ही ह्या गोष्टी करा। उद्या पहिला शनिवार आहे, तर अंघोळीच्या पाण्यामध्ये ही गोष्ट टाकून अंघोळ करायची आहे। आपल्या घरातल्या जेवढ्या व्यक्ती आहेत तेवढ्यांना आपण ह्या पाण्याने अंघोळ करायला लावायचे आहे, म्हणजे प्रत्येक व्यक्तीला आपण तांब्याचा जो तांब्या असतो आपला जो, त्यामध्ये पाणी घेऊन थोडी हळद टाकून, गंगाजल टाकून, आपल्याला पिंपळाचे पानं टाकून, आणि त्यामध्ये करंगळीचं बोट आपल्याला बुडवायचं आहे, आणि जय राम श्रीराम जय जय राम असं 11 वेळेस म्हणून ते पाणी अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आपल्याला अंघोळ करायचे आहे। तर अशी ही आपल्या घरातले जेवढे व्यक्ती आहेत तेवढ्यांना आपण ह्या पाण्याने अंघोळ करायला लावायचे आहे। तर अशा प्रकारे आपण उद्या पितृपक्षातील पहिला मोठा शनिवार आहे, तर नक्कीच ह्या पाण्याने अंघोळ करायची आहे। कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा। तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।